नमस्कार. आज मागी गणपतीचा पहिला दिवस. गणपती बाप्पाला प्रिय असणारी वनस्पती म्हणजे अर्थातच दुर्वा. आयुर्वेदामध्येही दुर्वाचे खूप मोठे महत्त्व सांगितलेले आहे. आम्ही क्लिनिकमध्ये दुर्वाचं वेगळे औषध बनवून वापरत असतो. स्पेसिफिकली दुर्वा घृत, ज्याला मेडिकेटेड घी म्हणतात, तर त्याचा उपयोग आम्ही वेगळ्या प्रकारच्या स्त्रीरोग म्हणजेच गायनॅक डिसऑर्डर्समध्ये करत असतो. दुर्वा घृताचं बस्ती किंवा योनी पिछू जर ठेवला तर इन्फर्टिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कमी होण्यास किंवा त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स मिळायला खूप चांगला मदत होते. ज्यांना ज्यांना पित्ताचे विकार आहेत त्यांना दुर्वाचा आम्ही स्पेसिफिकली काही औषधांमध्ये वापरून पित्त कमी करण्याच्या दृष्टीने गॉल ब्लॅडर ज्याला पित्ताशयातले खडे म्हणतात तर ते कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही औषधं देत असतो. स्त्री रोगामध्ये तर दुर्वा हे सगळ्यात महत्वाचं औषध आम्ही वापरतो. इरेग्युलर पिरियड ज्याला अनियमित रजस्राव म्हणतात किंवा पिरियड्समध्ये खूप जास्त हेवी फ्लो होणं, ह्याच्यामध्ये दुर्वा घृत किंवा दुर्वाचा कल्प वापरला जातो. ज्यांचं नुकतंच डिलिव्हरी झालेली आहे, नुकत्याच बाळंतीण झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये दुधाची क्वालिटी चांगली येण्यासाठी आणि दुधाची क्वांटिटी म्हणजे भरपूर दूध येण्यासाठी सुद्धा दुर्वा कल्प, जसं शतावरी कल्प असतं तसंच दुर्वाचाही कल्प केला जातो आणि तो आम्ही वापरतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी खास महत्त्व आहे. त्याचबरोबर बरेचदा असं होतं की बाळंतीण बायकांना झोप पुरेशी होत नाही, त्याच्यामुळे पित्त वाढतं, डोकं दुखतं किंवा शरीरामध्ये पित्तमुळे ॲसिडिटी, गॅसेस वगैरे ह्या गोष्टी होतात. तर अशा स्पेसिफिक केसेसमध्ये दुर्वाचा खूप चांगला उपयोग आहे. दुर्वा शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते बॅलन्स करतं. त्याच्यासोबतच लघवीला साफ करतं. तर दुर्वाचं तुम्ही वेगळ्या प्रकारे जर सेवन केलं तर तुम्हाला जर सतत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होत असतील, लघवीचे विकार होत असतील किंवा मूतखडा ज्याला किडनी स्टोन्स म्हणतो, हे जर त्रास असतील तर ते कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे, जसं मायग्रेन आहे, शरीरात पित्त आहे, आंबट ढेकर येणं, हायपर ॲसिडिटी असणं, पोटाचे अल्सर्स वगैरे असणं किंवा वेगळ्या प्रकारचे पोटाचे मोठे जे इन्फेक्शन्स असतात, गॅस्ट्रायटिस झालं, आतड्यांचे काही इन्फेक्शन्स असतात, तर त्याच्यामध्येही आम्ही दुर्वाचा उपयोग बाकीच्या इतर औषधांसोबत करत असतो. स्किन ट्रीटमेंट्समध्येही ज्यांना ॲक्नेसारखा प्रॉब्लेम आहे किंवा पिगमेंटेशन्स आहेत, स्पेशली तुमच्या गालावरती जर ह्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा मेडिकेटेड स्टीम देतो तर त्याच्यामध्ये आम्ही विशेष वापर दुर्वाचा करतो की जेणेकरून रक्ताभिसरण चांगलं होतं, पिगमेंटेशन्स कमी होतात आणि दुर्वामध्ये असलेल्या शीतगुणांमुळे तुमचं रक्ताची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही प्रकारे चांगली इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर बरेचदा डोळ्या आल्यावर किंवा कांजण्या असतात, डोळे येतात, तर त्याच्यामध्येही दुर्वाचा आपण अभ्यंतर म्हणजे इंटरनली आणि एक्सटर्नल ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण वापर करतो. हे झालं की आम्ही क्लिनिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी. पण आपण दुर्वाचा घरीही वापर करू शकतो खूप सोप्या पद्धतीने. जसं सकाळी आपण तुळशीचा किंवा हळद पाणी घेतो त्याचप्रमाणे जर तुम्ही दुर्वाचा काढा करून घेतला उपाशीपोटी तर तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं. जे जास्त पित्त आहे तर ते बाहेर पडायला मदत करतं. त्याचबरोबर जर तुम्ही दुर्वाचा ज्यूस बनवून प्यायला तर ते उत्तम असं इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतं, व्हायरल इन्फेक्शन्सना नक्कीच कमी करतं. तर दुर्वाचा हा तुम्ही प्रयोग करून नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतं, तुमची इम्युनिटी कशी इम्प्रूव्ह झाली आहे, की तुम्हाला याचे काय बेनिफिट्स मिळालेत हे मला नक्की कळवा. धन्यवाद.